आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होईल। त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील। या शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधान भवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे। या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल। या बैठकीबाबत सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्रही दिलं। दरम्यान आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी सुनेत्रा पवार बारामतीतून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे। तेव्हा सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं, पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद देखील स्वीकारावं अशी मागणी आता पक्षातूनच होऊ लागलेली होती आणि याला आता सुनेत्रा पवारांनी होकार दिलेला आहे। उद्या त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। दरम्यान राष्ट्रवादीबाबतचा कुठलाही निर्णय हा राष्ट्रवादी पक्षच घेईल। राष्ट्रवादीच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्यासोबत 2 वेळा चर्चा केली, मात्र जो अंतिम निर्णय असेल तो राष्ट्रवादी पक्ष घेईल अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे। कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी। त्यामुळे मी आत्ता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत। त्यांचे जे काही निर्णय होतील त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडनं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।